बसा. मॅडम, नरसिंह रावांवर झालेला हल्ला हा सगळ्या महाराष्ट्रालाच धक्का होता. या धक्क्यातून सावरण्यासाठी आपण आम्हा सर्वांतर्फे लोकांशी बोला. नमस्कार, मी जानकी नरसिंह किल्लेदार. आत्ताच यांचं ऑपरेशन झालं. डॉक्टर त्यांना लागलेली गोळी काढण्यामध्ये यशस्वी झाले, पण ते कोमात गेले. दोन पैशाची किंमत नसलेल्या मोलकर्णीला सगळ्यांनी डोक्यावर चढवून कुठेही दंगे करू नका. घरात अन्न मिळायची मारामार होती. तिथे ही अख्ख्या महाराष्ट्राला शांत राहण्याचा सल्ला देते. असं काही वागू नका की स्वतःच्या नवऱ्याकडे लक्ष दे. मृत्यूशी झुंजतोय. ती तर स्वतःच मार्केटिंग करते. आहिल्या बरे होते. तो टीव्ही बंद कर गाडी. आवाज सकाळी सकाळी डोकं दुखतंय का माझं? काय बघते काय मारकम म्हशीसारखी शिस्तीत राहायचं. नजर खाली मान खाली घालून जगायचं इथं. नाहीतर काय करा? गोळी घाला. भाऊजींना घातली तशी. काय बाई आहे का? कोण आहे तू? स्वतःच्या नवऱ्यावर आरोप करताना लाज नाही काय वाटत? मी सगळं पाहिलंय. काय पाहिलं तू? जे तुम्ही केलं तेच. जानकी, आता थोडा वेळ घरी जा बाळा. अमृता आणि गणेश गाडीत जाऊन बसलेत. नाही, तुम्ही जा, विश्रांती घ्या आणि वाटलं तर परत या. आता तुलाही विश्रांतीची गरज आहे बाळा. यांना सोडून मी कशी येऊ? हे बरे झाल्यावरच मी येईन. तू किंवा मी इथे थांबून काहीही फरक पडणार नाहीये. असू देत, पण मी इथेच थांबणार. घरी गेल्यावर ना फक्त माझ्या पांडुरंगाला माझा निरोप सांगा की तुझी जानकीची परीक्षा घेतोय ना, त्याला जानकी बसली आणि पास झाल्याशिवाय ती घरी नाही येणार म्हणा. मला सांग, नरसिंह दादाची तब्येत कशी आहे? काय परशु शेठ, लय डेंजर आहात तुम्ही. तुम्हाला सांगतो, तो राजन मेला नसता ना मीच त्याला मारला असता. येड आहे काय तू? तुझ्या बहिणीचा दोस्त होता ना तो. त्याचं नाव पण नका काढू माझ्या समोर. लय चांगला माणूस होता, पण पैशासाठी चुकीचं वागायला लागला अशी माझी ताई म्हणते. अरे मरू दे रे, झालं गेलं गंगेला मिळालं. आपण आपल्या माणसाचा विचार करायला पाहिजे. डावा डोळा हे बघ फडफडायला लागलाय माझा. काहीतरी वंगाळ घडणार आहे. मला त्या डॉक्टर संगडे बोलायचंय. कसं काय बोलता येईल? नंबर आहे त्याचा तुझ्याकडे? नाही, माझ्याकडे नंबर नाहीये. येस तर तू चुकते ना. नको त्या गोष्टीत लक्ष घालत बसतो. डॉक्टरचा नंबर पाहिजे की तुझ्याकडे? मग आता कुठनं मिळणार यो नंबर? अरे बघ, डावा डोळा नाही, अख्खी डावी बाजू फडफडायला लागले. काय तर मोठं वांगळा घडणार आहे. नंबर कुठे मिळेल? एवढं काय असं अर्जंट काम निघालंय परशु शेठ? अरे लेका हाय अर्जंट काम. थांबा, आठवतो. हा, अमृताताईकडे नक्की मिळेल तो नंबर. हा, काय सांग तू? काय? हा. अरे लेका, माझ्या तोंडाकडे काय बघत बसला? ताबडतोब पळ, अमृताताईकडनं डॉक्टरचा नंबर मिळव आणि मला आणून दे. आता चालू.